दोन्ही संघांचा 12th मॅन म्हणजे 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचंय दोन्ही संघांचा. दत्तकृपा चषक 2020 पहिलं वर्ष आणि या पहिल्याच वर्षाचा चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये दिसत आहे. फायनलचा दिवस 6 दिवसांची स्पर्धा दत्तकृपा चषक 6 दिवसांची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी इथे चांगली कामगिरी केली. फायनलचा दिवस आजचा सामना आहे तिसरा शास्त्रीनगर वर्सेस तुले. राहुल सोमणे यांचं इथे शुभागमन झालंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करा. दोन संघांमध्ये ही लढत शास्त्रीनगर वर्सेस तुले. जास्त विलंब घेतला तर संघाला पेनलाइज केलं जाईल. फर्स्ट बॉल टू गो. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू तिसरा चेंडू चेंडू सीमारेषेवर घेणार छत्रपतीचा चावा 4 धावा 4 रन चौकार. चांगलं प्रदर्शन तुले संघाचं. पहिल्या चेंडूवर आक्रमण फुलटॉस होता लॉलीपॉप होता चांगल्या तशेने गॅप मध्ये टाकलाय. कव्हर पॉइंटच्या येथून 4 धावा प्राप्त झाल्या. संघाचा अकाउंट आणि खेळाडूचं सुद्धा अकाउंट येथे होतंय ओपन. संघाची धावसंख्या झाली ती 4. नेक्स्ट बॉल टू गो. हलक्या हाताने कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक गजाल योगेश भोसले यांचं. संघाची धावसंख्या एकनी पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 5. पहिलं शतक इथे मार्गस्थ आणि चांगलंच प्रदर्शन. पहिल्या चेंडूवर धावा मिळाल्या आता 4. दुसऱ्या चेंडूवर चांगलंच फटक्यासाठी मिळतील 1च धाव. धावसंख्या झाली ती 5. पहिलं शतक मार्गस्थ असताना तिसरा चेंडू. चांगला फटका चेंडू सीमारेषेचा वेग घेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूंवर मिलेगा मौका तो बल्लेबाज लगाएगा बेहतरीन चौका 4 रन चौकार. शहराला शहराला गो मुरबाडच्या या शहराला मुरबाडच्या या शहराला शहराला गो मुरबाडच्या या शहराला. नाराम भाऊ दूधाले सेनेचा वाघ आला. नाराम भाऊ दूधाले सेनेचा वाघ आला. चांगलं फटकेबाजी 9 धावा. धाव फलकावर विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. विकेटचं पतन झालंय. बॅक टू डक आउट संजय. पहिला झटका बसतोय संजय यांच्या रूपानं तुळे संघाला. दुसरा फलंदाज उल्हास. नवीन खेळाडू उल्हास. स्ट्राइक वर उल्हास. नॉन स्ट्राइक एंड वर प्रफुल.
पहिला चेंडूचा चांगला संपर्क आणि 4 धावा मिळाल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर चांगला आक्रमण करण्याचा प्रयत्न, विकेट करण्याचा प्रयत्न होता. टॉप पेज लागली, इज लागली आणि विकेटचं झालं पतंग. एसटी रक्षकाचं अक्षय तरे यांचं चांगलं झेल. चांगलासा चेंडू, पंचांचा इशारा येते. अवांतरचा एक धावसंख्येमध्ये बरोबर. धावसंख्या झाली ती 10. पहिलं शतक आणि पुढील चेंडू स्ट्राईकला उल्हास. 30 चेंडू, चांगलं प्रदर्शन, लांब आपल्या येते क्षेत्ररक्षक काळी, चांगलं सेव्हिंग. 4 रन प्राप्त होऊ शकतात पण 2 धावा येते होतात पूर्ण. दोन्ही धावसंख्या पुढे सरकणार, संघाची धावसंख्या वाढणार. धावसंख्या झाली ती 12. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. पहिलं शतक मार, एक सफलता प्राप्त झाले. देवीदास या गोलंदाजाला लास्ट बॉल टू गो. एक समच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा ते अवांतरची एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 13. शेवटचा चेंडू, शॉर्टपेटचा चेंडू, चेंडू वेग घेत सीमारेषेचा. क्षेत्ररक्षक चेंडूंवर आणि इथे चौकाराची प्राप्ती. 4 रन. धन्यवाद धनु सर, धन्यवाद धनु सर. चला सामन्याला सुरुवात करा. दुसरं शतक त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जरा पाणी घेऊन जायचंय. कुठल्याही खेळाडूला जर पाणी लागलं तर आयोजकांना हाक मारायची. धन्यवाद डीजे धनुष सर. पहिलं शतक संपलं. संघाची धावसंख्या झाली ती 16. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं शतक. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज काशीनाथ. सतरा धावपळकावर धाव आहेत त्या 17. पहिला चेंडू 30 चेंडू गॅप मध्ये टाकलाय आणि चेंडू सीमारेषेजवळ गेला. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 19. पहिल्या शतकामध्ये 17 धावा. एक सफलता जरूर प्राप्त झाली देवीदास यांना. नेक्स्ट बॉल टू गो काशी. शॉर्ट पिच चेंडू, पंचांचा इशारा आहे. अवांतरची एक धाव. धावसंख्येमध्ये बरोबर. धावसंख्या झाली ती 20. शॉर्ट पिचचा चेंडू, क्षेत्ररक्षक खाली. झेल ड्रॉप झाले. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलासा फटका. फटक्यासाठी 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 22. लॉस ऑफ 1 विकेट.
तुलई संघ चांगलंच प्रदर्शन. पहिल्या शतकामध्ये 17 धावा, दुसऱ्या शतकामध्ये 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूवर 5 धावा. नेक्स्ट बॉल टू गो. स्ट्राईकला उल्हास चांगलंच लेट कट करण्याचा प्रयत्न, दिशा दाखवण्याचे प्रयत्न, पण बीड झाले. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. काशी. नेक्स्ट बॉल टू गो. चांगला चेंडू, 30 रन होता. धावबाची संधी गमावली. एक धाव होते पूर्ण. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 23. सेकंड लास्ट चेंडू, चांगला फटका. चेंडू सीमार घेत क्षेत्ररक्षक चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगला फटका, फटक्यावर मिळतील 2 धावा. धावसंख्येमध्ये भर होणार. 2 धावसंख्या झाली ती 25. शेवटचा चेंडू, दुसरं शतक मार्ग असता. धावसंख्या झाली ती 25. शेवटचा चेंडू, लेटकट करण्याचा प्रयत्न. चांगला 36 रन चेंडू. दुसरं शतक संपलं. दुसऱ्या शतकाच्या समतेनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 25. पुन्हा एकदा आमच्या डीजे ऑपरेटर दोनूला संधी मिळणार. नगर गावाचा आला श्री गोविंदाला. 1 2 3 4 दुधाळे पाड्याची पोळ हुशार. 1 2 3 4 शास्त्रीनगर. दत्तकृपा चषक 2020 चा हा महासंग्राम इथे दिसायला सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना बघायला मिळत आहे. जीटीसीच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब वर. चांगलंच प्रदर्शन या खेळाडूंचं. दुसरं शतक संपलं. संघाची धावसंख्या झाली ती 25. गोलंदाज भूपेश गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज भूपेश. वैयक्तिक पहिलं शतक आणि चांगला चेंडू. धाव वाजवण्याची संधी आणि पंचांचं बोट आबाल्याकडे. बॅक टू डगआउट. उल्हास दुसरा झटका तुलई संघाला. उल्हास यांच्या रूपानं दुसरा झटका बसतोय तो प्रफुल्ल यांच्या रूपानं. स्ट्राईकला उल्हास, नॉन स्ट्राईक एंडवर मंगेश. पंचांचा इशारा ते अवांतरची एक धाव. धावसंख्येमध्ये भर होणार. धावसंख्या झाली ती 26. लेग साइडच्या स्टंपच्या बाजूला खूपच पंचांचा इशारा ते अवांतरची एक धाव. धावसंख्येमध्ये भर होणार. धावसंख्या झाली ती 27.
पहिल्या चेंडूवर धाव बाद झाले प्रफुल. 30 तर्रा चेंडू, चांगला चेंडू आणि बीट झाले ते उल्हास. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मध्येतून पण अपयशी ठरले या फटक्यासाठी. नेक्स्ट बॉल टू गो ऑन स्ट्राइक उल्हास. सफल झाले चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि चेंडू सीमारेषेच्या पार. साधा षटकार. मी आईलो साई तुझ्या चरणाला, मन वर्षाचा घेऊन मी आईलो साई तुझ्या चरणाला. बाबा साई तुझ्या चरणाला, माझा साई माऊली, माझा साई माऊली बसल्या शिर्डी या नगराला. माझा साई धन्यवाद डीजे धनु. चांगला फटका, फटक्यासाठी मिळाल्या धावा 6. संघाची धावसंख्या वाढणार. धावसंख्या झाली 32. चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. 4 रन चौकार. माझा साई माऊली, माझा साई माऊली बसल्या शिर्डी या नगराला. माझा साई माऊली, माझा साई माऊली बसल्या शिर्डी या नगराला. धावपळकावर धावा आहेत त्या 37. पहिल्या चेंडू मध्ये विकेट प्राप्त, त्यानंतर 2 सलग वाईट, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि चौकार आणि षटकार. या 2 चेंडू मागील चांगलासा फटका लॉंग ऑफच्या येते. क्षेत्ररक्षकच चुकीचं क्षेत्ररक्षक, मोहन करायला यांचं चुकीचं क्षेत्ररक्षक आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या मध्ये वाढवणार. धावसंख्या झाली ती 39. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्कवर भूपेश पुन्हा सज्ज. बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक खाली आणि चांगलं सेव्हिंग भोन करायला यांचं. चांगलं स्विंग, चांगलं प्रयत्न मोहन यांचा. संघासाठी 4 धावा वाचवल्यात. धावा मिळणार या चेंडूवर 2. तिसरं शतक संपलं. संघाची धावसंख्या झाली 41. पुन्हा संधी मिळणार आमच्या डीजे ऑपरेटर धनुला. नारायण गोंधळी दादणी पालखी चंदनी घडविले, पालखी चंदनी घडविले, पालखी चंदनी घडविले. त्या सुभाष दादणी पालखी फुलांनी सजविले. धन्यवाद डीजे. खरपत संघाचा संघनायक आणि ब्राह्मणगाव संघाचा संघनायक. 1 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. दोन्ही संघांकडे 1 मिनिटांचा अवधी. त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. या पुढचा सामना खरपत आणि ब्राह्मणगाव. भोळा शिवशंकर तू शिवशक्ती बसला शिर्डी या नगराला. भोळा शिवशंकर तू शिवशक्ती बसला शिर्डी या नगराला. माझा साई माऊली, माझा साई माऊली बसला. धन्यवाद सर. तीन शतक संपली. संघाची धावसंख्या झाली ती 41. 4थं शतक गोलंदाज योगेश. वैयक्तिक पहिलं शतक सामन्याचा 4थं शतक. गोलंदाजी मार्कवर सज्ज योगेश. स्ट्राईकवर मंगेश. बिग हिट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका लॉंग ऑफचा. क्षेत्ररक्षक येते चेंडूवर. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 पट सरकणार. धावसंख्या झाली ती 43. लॉस ऑफ 2 विकेट. मोठा टार्गेट उभा करण्याचं ठरलं शास्त्रीनगर संघापुढे. तुलई संघानं धावपळकावर धावा आहेत 43. नेक्स्ट बॉल टू गो योगेश. चांगला चेंडू तेस्ता रडता. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक येतील चेंडू लॉंग ऑफचे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये बनवणार. धावसंख्या झाली ती 45. ब्राह्मणगाव संघाचा संगणक. शेवटचा पुकार आणि 30 सेकंदाचा अवधी. 30 तारा चेंडू, चांगला चेंडू, धाबा देण्याची संधी पण 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येमध्ये बनवणार. धावसंख्या झाली ती 46.
चौथं शतक मार्गस्थ. संघाची धावसंख्या आहे ती धावपळकावर 46. 3 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. योगेश यार चेंडू चांगला चेंडू आणि लेग पायच्या रूपाने जाणार. 4 धावा 4 रन चौकार. आमच्या बाळा दुधाळेनी मान नारळ चलेचा दिला. त्या करण दादानी टिळा चंदनी लाविला. नेक्स्ट बॉल. पंचांचा इशारा ते अवांतरची एक धाव. धावसंख्येमध्ये बरोबर धावसंख्या झाली 51. संघाचं अर्धशतक होत आहे पूर्ण. 4 शतकांचा सामना न अजूनही 2 चेंडू शिल्लक. चौथं शतक मार्गस्थ असताना चांगला चेंडू 30 तरड चेंडू. पंचांचा इशारा ते डॉट चेंडू. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. धावपळकावर धावा येत्या 51. अंतिम दिवसाचा हा तिसरा सामना शास्त्रीनगर वर्सेस तुलई. योगेश शेटगायकर यांचं शुभागमन. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. स्थानपण व्हायचे दादा तुम्ही. चांगला फटका लेग साइडच्या क्षेत्ररक्षकाला चेंडूंवर एक धाव पूर्ण. धाव बांधण्याची संधी पण 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या जाणार 4 षटकांच्या समाप्तीनंतर. लॉस ऑफ 2 विकेट. संघाची धावसंख्या झाली ती 1 शॉट धाव. ओके सर 1 शॉट धाव. संघाची धावसंख्या 52. 4 षटक संपली. संघाची धावसंख्या झाली ती 52. 53 धावांचं आव्हान शास्त्रीय संघाला. पुन्हा संधी मिळणार आमच्या डीजे ऑपरेटर धनुला. नशिबाचा वडापाव वडापाव. धन्यवाद धनु सर. चला शास्त्रीनगर संघ लवकरात लवकर खेळाडू कक्षामध्ये बसायचे आणि तुला संघ आपल्या क्षेत्ररक्षण तयारीत लावून घ्यायचे. पुढचा सामना ब्राह्मणगाव वर्सेस खरपत. या संघांमध्ये नाणेफेकी होत आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय दोन संघामध्ये नाणेफेकी होत आहे. नाणेफेकीचं कौल इथे दोन संघामध्ये नाणेफेकी होत आहे. गजानन टिकडे हे या सामन्याचं नाणेफेकी करतील. ओके कर सर. छापा असं कॉल खरपत संघाचा आणि छापा. प्रथमतः नाणेफेकी जिंकले खरपत संघानं. प्रथमतः काय स्वीकारणार. आम्ही या मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही प्रथम जगू 11 खरपतच्या टीमच्या वतीने दत्त कृपा चषक मुरबाड यांचं मी प्रथम हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी आमचा टॉस विन झालेली आहे आणि मी या टॉस विन जिंकलेलो आहे. टॉस जिंकून प्रथम मी क्षेत्ररक्षणाचा कौल केलेला आहे. ओके सर तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांचा सामना आहे. समोर ब्राह्मणगाव संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल. आम्ही 30 ते 35 धावांचा आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. ओके सर 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. विजयासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि एका साईडला ब्राह्मणगाव संघाचा संघ आहे. प्रथमतः तुम्ही
खरपत संघानं क्षेत्ररक्षण नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ब्राह्मणगाव संघाला फलंदाजीसाठी 4 षटकांचा सामना राहील सर. किती धावांचं टार्गेट खरपत संघापुढे उभं करण्याचा प्रयत्न करणार? खरपत संघासमोर आम्ही 50 ते 55 धावाचं टार्गेट देऊ शकतो. ओके सर, 4 षटकांचा सामना 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न होईल. विजयासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. चला मॅच कडे वळूया. सामना चालू आहे तुलई वर्सेस शास्त्रीनगर. HK Style. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. धन्यवाद धनु सर. चला कॅश प्राइज आले शास्त्रीनगर संघासाठी. जर आतमध्ये असेल दोन्ही फलंदाज प्रत्येक षटकाला 50 रुपयाचं पारितोषिक देवीदास दल यांच्याकडून आणि पंकज कापडी यांच्यातर्फे. 53 धावांचा मान आणि पहिला चेंडू जाईल सीमारक्षेचा मान. छत्रपतींचा चावा मिळणार त्या 4 धावा 4 रन चौकार. सर पहिल्या शतकात आढळत असताना पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवले देवीदास या खेळाडूंना. पहिल्या चेंडूवर चौकार. गोलंदाज पुन्हा तयार. दुसरं चेंडू विलास. पुन्हा फटका चांगला डीप स्केअर लेगच्या इथे चेंडू जातोय. मिलेगा 4 तो बेडा होगा पार. 4 रन चौकार. चांगलं कमेंटवर कमेंट सोडतो. माझा माझा तुझ्या फिरतो. व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो. फेसबुकवर लाईक मारतो. कमेंटवर कमेंट सोडतो. तिला तर माझ्या लिहून ठेवलंय तुझं मी नाव. तिला तर माझ्या लिहून ठेवलंय तुझं मी नाव. धन्यवाद सर. सलग 2 बॅक टू बॅक टू चौकार आल्यात देवीदासांच्या फलंदाजीतून. मुरबाड तालुक्यातला सर्वात मोठा हा खेळाडू शास्त्रीनगर संघाचा. चांगलीशी पारी या खेळाडूचं. बॅक टू बॅक 2 चौकार. पुन्हा सज्ज. तिसरा चेंडू तेस्तारा चेंडू. चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. हा 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अंगाची धाव संख्या दोन्ही पुढे सरकणार. धाव संख्या झाली ती 10. 3 चेंडू 10 धावा. विजयासाठी धावा बनवायचे ते 53. 24 चेंडू 53 धावा. धावपळीकावर धावा आहेत त्या 10. अजूनही 43 धावांची गरज. 21 चेंडू 43 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने जातोय. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. पहिल्या शतक मारते आणि देवीदास या खेळाडूंना आक्रमण चढवले. पहिल्या चेंडूंवर 4 चेंडूंवर धावा आल्यात त्यात 16. 2 चौकार 1 षटकार आणि 2 धावा एका चेंडूंवर. चांगलं असं प्रदर्शन देवीदास या खेळाडूचं. नॉन स्ट्राईक वर अक्षय. स्ट्राईकला देवीदास. गोलंदाज विलास. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. चेंडू हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न. कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या येथून पुश करण्याचा प्रयत्न. बीट झाले. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या शतकातील अजूनही शिल्लक. स्ट्राईकला देवीदास. सफल झाले. लेग साईडच्या दिशेने चांगला फटका. फटक्यासाठी मिळतील 4 धावा. 4 रन चौकार.
धन्यवाद धनु सर. धावपळकावर धाव आहे ते एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. पहिल्या षटकावर आक्रमण 3 चौकार 1 षटकार आणि 1 डबल म्हणजे 2 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावपळकावर धावा. दुसरं षटक गोलंदाज वैयक्तिक पहिलं शतक आणि या सामन्याचं दुसरं शतक या इनिंगचं दुसरं शतक घेऊन येतात मंगेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकला ते अक्षय. दोन्ही खेळाडू NMPL मोहन कराळे यांच्या संघामधून दिसणार आणि अनिल गायकर आणि मोहन कराळे यांच्या संघामधून NMPL ला खेळताना दिसतील अक्षय तरे आणि देविदास अँकर. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न लेगच्या येथून चेंडू होईल परात. 4 रन चौकार. HK स्टाईल HK स्टाईल चांगला असा फटका. पहिल्या फटक्यावर आक्रमण अक्षय यांच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवर खातं सुद्धा खोललं आपलं. 4च्या रूपानं संघाची धावसंख्या वाढणार 24. शॉर्ट पिचचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूंवर जलड्रॉप झाले. पहिला जीवनदान अक्षय यांना. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 26. पुन्हा गोलंदाज सज्ज. बिगेट करण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात चेंडूंवर. चेंडू सीमारेषेचा वेग येत होता. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. चांगलीशी क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 2 ने वाढणार. धावसंख्या झाली ती 28. अजून एक दुसरं शतक मार्गस्थ असताना 3 चेंडू शिल्लक. 4था चेंडू हाताळत असताना स्ट्राईकला पुन्हा अक्षय. शॉर्ट पिचचा चेंडू हलक्या हाताने फ्लिक करण्याचा फटका पण बीट झालेत. निर्धाव चेंडू डॉट चेंडू. दुसरं शतक मार्ग असताना संघाची धावसंख्या झाली ती 28. अजूनही 2 चेंडू शिल्लक. दुसरं शतक असताना चांगल्याचे फटकेबाजी. पहिल्याच शतकापासून पहिल्या चेंडू पासून आक्रमण करायचे ठरले शास्त्रनगरच्या संघाच्या खेळाडूंना. एक साईडला साई आणि दुसऱ्या साईडला अक्षय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक खाली. चांगला फट पण नशिबाने दिली साथ. मिळणार त्या 4 धावा. धन्यवाद सर. 2 जीवनदान. नशीब साथ नाही देता तोळे संघाचं. 2 वेळा क्षेत्ररक्षण करताना अडथळा आला आणि दुसरं जीवनदान अक्षय तरे यांना. संघाची धावसंख्या झाली ती 32. धावपळकावर 32. चांगला फटका. चेंडू सीमारेषेचा वेग आणि 4 धावा. छत्रपतींचा छावा. 4 धावा. 4 रन चौकार. DJ Soka.
डीजे धनुष सर. खरंच बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. तुषार दुधाळे यांचा आज वाढदिवस आहे. शुभेच्छा तुम्हाला आणि चांगलंच प्रदर्शन शास्त्रीनगर दुधाळपाडा या गावाचं. आपणास धावसंख्या झालेली ती 36 धावपळकावर धावा आहेत. त्या 36 दुसरं शतक संपलं. तिसरं शतक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय. दोन शतक झालेत आणि धावा आल्या त्या 36. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज अजूनही विजयासाठी शास्त्रनगर संघाला. दोन फलंदाज ग्राउंड मध्ये. पहिल्या 6 चेंडूंचा सामना साई याने केला. दुसऱ्या 6 चेंडूंचा सामना अक्षय याने केला. पहिल्या शतकात धावा आल्या त्या 20, दुसऱ्या शतकात धावा आल्या त्या 16. संघाची धावसंख्या झाली ती 36. अजूनही 12 चेंडू 17 धावा. तिसरं शतक. पुलटा चेंडू लॉलीपॉप होता आणि तो स्वीकारलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. 7वा षटकार. धन्यवाद डीजे धनु. खरं जल्लोष साऱ्या गावात होत आहे. युट्यूब लाईव्ह वर या सामन्याचं प्रक्षेपण होत आहे. जीटीसीच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य सतीश सोकंडे सर असो, तुषार धुमाल सर असो, राजू राठोड सर असो किंवा स्वप्नील गांगड सर असो, सर्वांचं, कैलास बाबरे सर यांचं सुद्धा सहकार्य जीटीसीच्या माध्यमातून हे थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब वर दत्तकृपा चषकचा महासंग्राम सामना क्रमांक 3 फायनलचा दिवस हा आणि चांगलंच प्रदर्शन. पहिला चेंडू निर्धाव. तिसरं शतक मार्गस्थ. गोलंदाज संजय तयार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. स्ट्राईकला साई. चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूंवर. विकेटचं पतंग नाही झालं. झेल ड्रॉप झाला पहिला जीवनात साई यांना. जेव्हा जेव्हा कॅच सुट तेव्हा तेव्हा मॅचचा अंत खूपच जबरदस्त झालाय. पहिलं जीवन साईला. संघाची धावसंख्या वाढणार. एकनी धावसंख्या झाली ती 43. 9 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईकला अक्षय. विकेट मारण्याचा प्रयत्न. टप्पेज लागली होती क्षेत्ररक्षक आले चेंडूंवर. एकच धाव. एकनी धावसंख्या पुढे सरकणार. धावसंख्या झाली 44 ऑन द बोर्ड. चांगलंच ताळमेल या दोन फलंदाज मध्ये. 44 धावांची पार्टनरशिप. मागच्या मॅच मध्ये पंकज या नावाच्या खेळाडूने क्रिकेटचा आज सिक्सर चौकाराचा थरार रचला होता. 58 धावांची पारी. या मॅच साठी दोन्ही फलंदाज सफल झालेत. विकेट वरचा प्रयत्न. टप्पेज लागला. चेंडू सीमारेषेचा वेग घेणार. मिलेगा मौका तो बल्लेबाज लगाएगा बेहतरीन चौका. 4 रन चौकार. धन्यवाद सर. महेंद्र अलवारे यांचं इथं शुभागमन मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. विशेष सहकार्य त्यांचं आम्हाला लाभलं. शॉर्ट पिचचा चेंडू एज लागले. चेंडू सीमारेषेचा वेग घेत आहे. क्षेत्ररक्षक काली. छत्रपतींचा चावा. मिळणार ते 4 धावा. 4 रन चौकार. DJ Sangram in the mix. मिसौची पारू नेसली गो नवा सारा. मिसौची पारू नेसली गो नवा सारा.
धावसंख्या झाली ती 52. 1 धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे धनुषर. जर साई यांनी एक षटकार मारला तर 100 रुपयाचं पाडतो चेक. अक्षय तरी यांनी सुद्धा स्ट्राईकला ते अक्षय चान्स कॅश प्राइज झाले. ती चेतन टेकडे यांचा बर्थडे बॉय तुषार दुधाळे यांचा इथं शुभ आगमन. खरंच बर्थडे आहे भावाचा म्हणून जल्लोष झालाय गावाचा. चांगलीशी बारी 2 खेळाडूंचा संघाची दोघांची पार्टनरशिप होते पूर्ण 50 धावांची. पहिला तेच तर चेंडूवर मिळणार 4 धावा. 4 रन चौकार. राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. होते चर्चा गावागाव